सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादीच्या 2 महिला नेत्यांमध्ये जुंपली आहे। रुपाली ठोंबरेंनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना घेरलंय। आता हा वाद पक्षश्रेष्ठी अजित पवारांच्या दरबारात पोहोचलाय। रुपाली ठोंबरे आणि रुपाली चाकणकर यांनी भेट घेत आपली बाजू मांडली आणि त्यामुळे आता अजित पवार हे काय भूमिका घेणार हा प्रश्न उपस्थित होतोय। राष्ट्रवादीतील दोनही रुपालींचा वाद अजित पवारांच्या कोर्टात पोहोचलाय। रुपाली ठोंबरे पाटील यांना राष्ट्रवादीकडून शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत खुलासा पत्र पाठवलंय। नोटीस मिळताच रुपाली ठोंबरे यांनी तातडीने अजित पवारांची भेट घेत आपली बाजू मांडली। दरम्यान रुपाली ठोंबरे निघून गेल्यानंतर रुपाली चाकणकरही पक्ष कार्यालयात दाखल झाल्या होत्या। तर आरोपांवर 4-5 दिवसांनंतर पुराव्यासह उत्तर देणार असं रुपाली चाकणकरांनी म्हटलंय। मी सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीने जे राज्य महिला आयोग महिलांची सुरक्षता सक्षमता आणि त्यांना मनोबल वाढवण्याचं काम करण्याचं सोडून महिलांबद्दलच सोशल पोस्ट तयार करणे, त्यांना कुठल्या तरी प्रकरणात अडकवणे आणि महिलांचं छळ आणि शोषण करत आहे। आणि आपल्या माहितीसाठी सांगते, जी काही माझी पोस्ट माधवीनी केली होती त्याचाही मी पोलिसांना तक्रार दिलेली आहे। ज्या पद्धतीने आरोप केले जातात त्या सगळ्या आरोपांचं उत्तर मी तुमच्या सोबत स्वतंत्र प्रेस घेऊन या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन। आणि तुम्हाला कल्पना आहे, माझ्या हातात कागद पुरावे असल्याशिवाय मी कोणत्याही गोष्टीचं वक्तव्य करत नाही। त्याच्यामुळे पुराव्यासहित तुमच्याबरोबर तुमच्या समोर बसेल। गेल्या काही महिन्यांपासून रुपाली ठोंबरे पाटील आणि रुपाली चाकणकर यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचलाय। आधी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर वाद पेटला होता। आता फलटणच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणावरून दोनही महिला नेत्यांमध्ये ठिणगी पेटली आहे। रुपाली ठोंबरे पाटील यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेऊन थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी त्यांचं बोलणं करून दिलं होतं। या दरम्यान माधवी खंडाळकर नावाच्या एका महिलेनं फेसबुक लाईव्ह करून रुपाली ठोंबरे यांच्यासह त्यांच्या बहिणीवर मारहाणीचे गंभीर आरोप केले। तर रुपाली ठोंबरे पाटील यांनी हे आरोप फेटाळून लावत रुपाली चाकणकर यांनीच राजकीय बदला घेण्यासाठी खंडाळकर यांना व्हिडिओ करण्यास प्रवृत्त केलं असा थेट हल्लाबोल केला होता। दरम्यान याच माधवी खंडाळकरांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेत आपलं म्हणणं मांडलंय। सुरुवातीला जो काही व्हिडिओ तयार केला होता त्याच्यानंतर पोलीस कंप्लेंट झाली। दोन्ही घरांच्या जे काही बोलणं झालं त्यात माघार घेऊन माझ्याकडनं दबावाखाली तो व्हिडिओ करण्यात आला होता। म्हणजे माफी असं नाही की हे आमच्या वैयक्तिक वाद आहे आणि ह्याच्यातून आम्ही पुढे जाऊन काही राजकारण घडू नये म्हणून तो व्हिडिओ माझ्याकडनं डिलीट करण्यात आला। रुपाली पाटील यांच्या घरच्यांनी। माधवी खंडाळकर पण तिथं आल्या होत्या। आता त्यांना कुणी पाठवलं नाही। आता त्या फोनवर बोलत असताना पण कुणाशी बोलत होता तोही सीडीआर काढायला मी लावलेला आहे। असो, दोन्ही हे जे काही वाद आहेत हे वाद आता एकमेकांच्या विरोधात तक्रार राखून पोलीस स्टेशनमध्ये आहे। पोलीस त्याच्यात तपास करतील आणि पालकमंत्री म्हणून दादांनी सांगितलेलं आहे की याचा पूर्ण जो काही रिपोर्ट अहवाल आहे याच्यात कोण चुकलेले आहेत त्याचा अहवाल पोलीस तिथे दादांसमोर ठेवतील। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर पदाला न्याय देत नसल्याचा आरोप रुपाली ठोंबरे पाटील सातत्यानं करतायत। त्यामुळे यावरून माधवी खंडाळकर यांनी रुपाली पाटील ठोंबरे यांच्याबाबत सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केली होती। त्यावरूनच रुपाली पाटील ठोंबरे बहिणीसह चौघांनी माधवी खंडाळकर यांना मारहाण केल्याचा आरोप होतोय। त्या प्रकरणी रुपाली पाटील ठोंबरे यांची बहीण मावशी यांच्यासह अन्य दोघांविरोधात खडक पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय। मला ते तक्रारीबद्दल म्हणले दोघांच्याही क्रॉस कंप्लेंट आल्या, कारण दोघी वेगवेगळे सांगतात, दोघींच्याकडे वेगवेगळे व्हिडिओ, दोघींच्याकडे वेगवेगळे सोशल मीडियामध्ये एकमेकाला ट्विट केलेलं असं काही काही बरंच आहे। दोन्ही महिलांच्याकडनं हे असं ऐकायला मिळतं आणि पोलीस कंप्लेंट ऑलरेडी झालेली आहे। सहसा माझा स्वभाव असा आहे की ज्यावेळेस पोलीस कंप्लेंट होते त्यावेळेस पोलिसांचं काम आहे नीटपणे तपास करणं, नीटपणे चौकशी करणं आणि काही फॅक्ट आहे ती समोर आणणं। राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील
आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांमध्ये आधीपासूनच 36चा आकडा आहे। त्यामुळे हा वाद केवळ पक्षीय धोरणांवरून नसून आता तो व्यक्तिगत आरोप प्रत्यारोपांपर्यंत पोहोचलाय, ज्यामुळे पक्षाच्या अंतर्गत गटबाजीचं चित्र समोर आलंय। यावर अजित पवार नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।